हॅलो एव्हरीवन, आज आपण वी आर मोर सोल्युशनच्या PCOD किट या किटबद्दल माहिती करून घेणार आहोत. आता PCOD किट म्हणजे काय, तर ज्या मुलींना PCODचा त्रास आहे, म्हणजे PCOD, PCOS, फायब्रॉइड, सिस्ट, ओव्हरीशी रिलेट जे पण आजार आहेत त्यांना आपण हे PCOD किट देऊ शकतो. आता PCOD म्हणजे काय, तर PCOD म्हणजे पाळी अनियमित येणे, वजन वाढणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, केस गळणे किंवा लग्नानंतर त्या मुलींना प्रेग्नन्सी रिलेटेड प्रॉब्लेम येतात, म्हणजे प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नाही. त्याचप्रमाणे जर आपण PCOD आणि PCOS यामधील जर फरक पाहिला, तर PCOS हा थोडा PCODपेक्षा गंभीर प्रकार आहे, कारण यामध्ये हार्मोन्स इम्बॅलन्स होतात. त्याचप्रमाणे यासाठी जास्त प्रमाणात औषध घ्यावे लागतात आणि सिस्ट होण्याचं प्रमाण देखील यामध्ये जास्त असतं. याची जरी लक्षणं आपण पाहिली, तर यामध्ये देखील पाळी खूपच अनियमित असते किंवा बंद होते. त्याचप्रमाणे वजन जास्तच वाढते. मधुमेहाचा धोका देखील यामध्ये वाढण्याची शक्यता आहे. आणि सेम जसं PCODमध्ये आहे त्याप्रमाणे PCOSचा जर त्रास असेल, तर त्या मुलींना लग्नानंतर PCOSमुळं प्रेग्नन्सी कन्सीव्ह व्हायला देखील प्रॉब्लेम येतो. तर PCOD आणि PCOS हे कालच मी एका डॉक्टरांचं लेक्चर ऐकलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कोणत्याही डॉक्टरांच्या होमिओपॅथिक किंवा जे आपण म्हणतो इंग्लिश गोळ्या, त्यामुळं PCOD आणि PCOS बरा होत नाही. परंतु आपलं जे वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं जे PCOD किट आहे, तर यामुळे आम्ही आत्तापर्यंत ज्या मुलींना PCODसाठी जे किट दिलेलं आहे त्यातून त्यांना 100% रिझल्ट आलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण काही बाकीचे जे किट आहेत त्यांचा आम्ही 100% गॅरंटी देत नाही. परंतु PCOD किटचा आत्तापर्यंत मी ज्या ज्या मुलींना दिलेला आहे त्यांना याची नक्कीच त्यांना त्यातून रिझल्ट आलेला आहे. तर आता या आपल्या किटमध्ये काय आहे, तर आपण त्याबद्दल समजून घेऊया. तर आपल्या PCOD किटमध्ये एक फिमेल चॉईस फूड सप्लिमेंट येते, त्याचबरोबर एक ऑल इन वन आणि 4 पॅड आणि 3 लायनर असं हे पूर्ण किट येतं. आता आपलं जे फिमेल चॉईस आहे, ह्या फिमेल चॉईसमध्ये काय आहे, तर फिमेल चॉईसमध्ये शतावरी, अश्वगंधा, नंतर अशोका, मंजिष्ठा, सफेद मुसळी हे सर्व इन्ग्रेडियंट्स येतात. आता हे सर्व काय करतं, तर सफेद मुसळी आपल्याला माहिती आहे, हे वजन नियंत्रित करण्यासाठी मदत करते. त्याचप्रमाणे इम्युनिटी वाढवते. तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्याचबरोबर तो स्ट्रेस लेवल जी आहे ती कमी करण्यासाठी मदत करते. आता दुसरा जो घटक आहे तो आहे शतावरी. शतावरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिलांच्या आरोग्यासाठी सर्वात अत्यंत उपयोगी अशी ही वनस्पती आहे. पूर्वीच्या काळी ह्या महिला सर्व खात होत्या, त्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहत होतं. परंतु आपल्या नेहमीच्या आहारात ह्या सर्व गोष्टी आपण ॲट अ टाईम एका वेळेला घेऊ शकत नाही व त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, त्याचप्रमाणे आपलं गायनिक रिलेट जे प्रॉब्लेम आहेत त्यावर होण्यासाठी आता परिणाम व्हायला लागला आहे. तर शतावरी नंतर अश्वगंधा आहे. शतावरी हे अँटीऑक्सिडंटचे पॉवर हाऊस आहे, म्हणजे यामुळे आपली जी इम्युनिटी पॉवर आहे ती वाढते, बरोबर. त्याचनंतर आपली स्ट्रेस लेवल देखील कमी करण्यासाठी मदत करते. नंतर अश्वगंधामुळे आपलं जे स्ट्रेस लेवल, त्याचप्रमाणे आपलं जे आर्थरायटिस असेल ते देखील कमी करण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर सेक्शुअलमध्ये काय त्यांना अडचणी असतील तर ते देखील सुधारण्यासाठी मदत करते. त्याचप्रमाणे मानसिक आणि आपली मानसिक स्थिती म्हणजे आपण म्हणतो ना हॅपी हार्मोन्स वाढवण्यासाठी देखील ह्यात मदत करते. आपण हॅपी हार्मोन्स हे कोणत्या आहारातून घेऊ शकत नाही, परंतु ह्या फूड सप्लिमेंटमुळे आपल्याला हॅपी हार्मोन्स मिळतात. नंतर जे आहे ते अशोका. आता अशोका आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ह्याच्या नावातच काय अशोका म्हणजे शोक न करायला लावणारी वनस्पती ही अशोका. ही मासिक पाळीशी रिलेटेड जे पण त्रास आहेत तर ते त्याच्यावर हे रामबाण उपाय म्हणून अशोका ही वनस्पती वापरली जाते. PCOD, PCOS यामध्ये अत्यंत उपयोगी अशी ही आहे. त्याचप्रमाणे स्त्रीवंध्यत्व म्हणजे आपण म्हणतो ना प्रेग्नन्सीशी रिलेटेड जे पण प्रॉब्लेम आहे, ज्या महिलांना प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नाही, आपण बघतो की आपल्याकडे बरेच असे कपल्स असतात, ते डॉक्टरांकडे जातात. त्यावेळेला डॉक्टर त्यांना सांगतात की मुलामध्ये देखील काही प्रॉब्लेम नाही आहे, मुलीमध्ये देखील काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांच्या भयंकर म्हणजे लाख लाख 2 लाख रुपये खर्च करून त्या टेस्ट करतात, परंतु त्यांच्यात काहीच प्रॉब्लेम निघत नाही, परंतु त्यांना प्रेग्नन्सी देखील कन्सीव्ह होत नाही. तर अशा कपलमधील त्या जर मुलीला जर आपण हे फिमेल चॉईस ही जर फूड सप्लिमेंट आपण दिली, तर नक्कीच तिची प्रेग्नन्सी कन्सीव्ह व्हायला मदत होते. कारण यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स वापरलेलं आहे अशोका, हे वंध्यत्वावर रामबाण उपाय आहे. त्याचप्रमाणे रक्तातील जी साखरेची पातळी असतील ते देखील कमी करण्यास मदत करते. नंतर मंजिष्ठा हे आपल्या हृदयविकारासाठी, रक्तवाहिन्यांसाठी खूप उपयोगी आहे. नंतर सोरायसिस, त्याचप्रमाणे आपले जे रक्त शुद्ध करण्याचे काम देखील ह्या मंजिष्ठामुळे होते. असे सर्व इन्ग्रेडियंट्स या आपल्या फिमेल चॉईसमध्ये आहेत. त्यानंतरचा दुसरा जो घटक आहे तो आहे काय ऑल इन वन. आता ऑल इन वनमध्ये
ॲस्टाझायथ्झॅन्थिन हा एक पौष्टिक पूरक हा एक अँटीऑक्सिडंट आहे. तो अँटी कॅन्सर एजंट म्हणून देखील वापरला जातो. नंतर आपलं जे ब्लड शुगर लेवल आहे ती कमी करण्यासाठी मदत करते. त्याचप्रमाणे हे सुपर अँटीऑक्सिडंट म्हणून देखील काम करतं. नंतर ज्येष्ठमध हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. वात, पित्त, कफ हे देखील कंट्रोल ठेवण्यासाठी मदत करते. त्याचप्रमाणे दृष्टी चांगली ठेवण्यासाठी मदत करतं. नंतर हे ग्लुकोसमाइन हे सर्वांसाठीच उपयोगी आहे, फक्त महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी देखील. म्हणजे तुमच्या हाडांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ग्लुकोसमाइन मदत करतं. त्याचप्रमाणे ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, दमा, ॲलर्जी हे जे आहे त्यांच्यासाठी हे ग्लुकोसमाइन अत्यंत प्रभावी औषध आहे. नंतर हाडजोड. आता हाडजोड ह्या नावातच तुम्हाला कळलं असेल की हाडजोड म्हणजे काय, तर हाड जोडायचं काम करतं. म्हणजे ज्यांना संधिवाताचा त्रास आहे, अंगावर स्वेलिंग असेल म्हणजे सूज असेल तर ते सूज कमी करण्याचं काम करतं, वेदना कमी करण्याचं काम करतं. त्याचप्रमाणे फ्रॅक्चर असेल एखाद्याला तर त्याच्या संबंधित काही आजार असतील तर ते देखील कमी करतं. नंतर आहे देवदार काय करतं, जखमा कमी करण्यासाठी मदत करतं. अँटीऑक्सिडंट म्हणून देखील वापरलं जातं. नंतर योगीराज गुगुळ हे रक्तातील गुठळ्या म्हणजे ब्लड सर्क्युलेशन वाढवण्याचं साठी मदत करतं. म्हणजे पित्त देखील होत नाही किंवा रक्तातील चरबी नियंत्रण झाल्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि आपल्याला चांगलं आरोग्य मिळतं. नंतर जो शेवटचा घटक आहे तो म्हणजे लाजाळू काय करतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जर त्या वनस्पतीला आपण जर हात लावला तर ती वनस्पती आकुंचन पावते. त्याचप्रमाणे जर आपण हात काढला तर ती परत प्रसरण पावते. म्हणजे काय, तर लाजूळ या वनस्पतीमध्ये सर्वाधिक जास्त लवचिकतेचं प्रमाण आहे. तर लवचिकता जास्त असल्यामुळे आपल्या शरीराचं जे ताठरता आलेली असते ठराविक वयानंतर, तर ती कमी करण्यासाठी हे लाजाळू ही वनस्पती कार्य करते. तर आपण आता जर बघितलं तर ह्या सगळ्या वनस्पती आपण एका वेळेला घेऊ शकत नाही. तुम्हाला माहिती असतील ह्या सगळ्या वनस्पती औषधे आहेत, तुम्ही ह्या मार्केटमध्ये उपलब्ध देखील आहेत. परंतु तुम्ही ह्या सर्व वनस्पती एका वेळेला घेऊ शकता का? जरी तुम्ही घ्यायला गेला तर ह्या मार्केटमध्ये खूप जास्त महाग आहेत. तर ह्या तुम्ही ॲट अ टाईम एका सप्लिमेंटच्या स्वरूपात घेऊ शकता इझिली. सकाळी जेवणाआधी एकदा आणि संध्याकाळी जेवणाआधी घेतलं तर चालतं, जेवणानंतर घेतलं तर चालतं. 2 जर फूड सप्लिमेंट तुम्ही घेतल्या आणि त्याबरोबर आपल्या कंपनीचे पॅड आणि लायनर आहेत. लायनर म्हणजे काय, तर पाळीच्या व्यतिरिक्त इतर वेळेला आपण काही वापरतो का, तर बऱ्याच महिलांना माहीत नाही आहे की आपण पाळीच्या व्यतिरिक्त इतर वेळेला आपण लायनर वापरू शकतो. जे आपलं PCOD, PCOS, फायब्रॉइड, सिस्ट, ओव्हरी रिलेटेड जे पण आजार आहेत ते आपण यातून कव्हर करतो. त्याचप्रमाणे आपल्या वजनल पार्टला जे खाज असेल किंवा त्या ठिकाणी व्हाईट डिशचा प्रॉब्लेम असेल किंवा इरिटेशन होत असेल, एखाद्याला रॅश येत असतील, तर ते देखील आपण हे जर लायनर वापरले तर तुमच्या हार्मोन्स बॅलन्स व्हायला मदत होती. त्याचबरोबर त्या ठिकाणचं जे आपण हायजीन मेंटेन करायसाठी मदत करतो. आपल्या लायनर आणि पॅड दोन्हीमध्ये एक ग्राफिक आणि स्ट्रिप्स आहे, ती अँटी कॅन्सर अँटीबॅक्टेरियल आहे. त्यामुळे इचिंग, इन्फेक्शन, इरिटेशन काही होत नाही. 12 तास हे पॅड लायनर चालतात. तुम्ही सकाळी एकदा आंघोळ केल्यानंतर लावलं, संध्याकाळी काढलं तरी चालतात. आपले जे प्रोव्हिन्स पॅड आहे त्याची सोकिंग कॅपॅसिटी देखील चांगली आहे, त्यामुळे ते 12 तास पॅड चालतात. त्याने इचिंग, इन्फेक्शन, इरिटेशन होत नाही. त्यामध्ये देखील ती अँटी कॅन्सर अँटीबॅक्टेरियल चिप आहे, त्यामुळे त्याचं इन्फेक्शन होत नाही आणि मुलींना जास्त वेळासाठी त्या वापरू शकतात आणि त्यांना सतत पॅड बदलायची काही गरज लागत नाही. जे आपण मार्केट पॅड बघतो ते वरचेवर आपल्याला चेंज करावे लागतात त्या, आणि जर नाही चेंज केले तर नक्कीच त्याचा मुलींच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे. तर नक्कीच तुम्ही हे PCOD किट, आत्ता तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला ज्यांनी कोणी पाठवलं आहे त्यांना तुम्ही हे लगेच ऑर्डर करा. तुमच्या घरातील मुलींना कुणाला जर PCOD असेल तर नक्कीच त्यांना हे PCOD किट द्या. त्याचप्रमाणे काही मुलींना जरी PCOD नसेल परंतु जर मार्केट पॅड जे प्लास्टिक लेअरचे पॅड आहेत ते वापरल्यामुळे त्यांना भविष्यात PCOD होण्याची शक्यता आहे. तर तुमच्या मुलींचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून तरी तुम्ही आपले हे वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रोव्हिन्स आणि लायनर नक्की वापरा आणि तुमचा फीडबॅक आम्हाला नक्की कळवा. थँक्यू.